सादरीकरण कशाचं करणार आहेत माहितीये का? भारताला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या नेत्याच्या ग्रेट लीडर्सच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ते दोन गोष्टीच करणार आहेत तुमच्या पुढे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे बसून त्यांना कोऑपरेट करायचंय. तर सर्वप्रथम तुमच्या समोर येणार आहे सिंधुताई सपकाळ. नमस्कार, माझे नाव प्रणाली अभिषेक फुटफुट. मी पहिली वर्गात शिकते. माझे मॅडम पाटील मॅडम आहे. मुलांनो, मी सिंधुताई सपकाळ बरं का. मी सिंधुताई पहिली समाजिका. मी आनंद देण्याचे काम केलं. मुलांना याची माहिती दिली. मला सर्वजण अनाथाचे म्हणून धन्यवाद. नमस्कार, माझ्या मित्रांनो, माझे नाव राजवती राहुलकर. मी पहिली या वर्गात शिकते. माझ्या क्लास टीचर पाटील टीचर. होय मुलांनो, विचारलं पाहिजे मला सांगत राजातील पराक्रम राहुल. हे विसरूया आणि कक्षासक आहे. माझे जीवन धैर्य नेतृत्व आणि स्वाभिमानाचे उत्तर होय. एवढे बोलून मी माझं नेतृत्व संपवून देते. हे मला धन्यवाद. नमस्कार मुलांनो, माझे नाव सुहास शामराव रायगुडे. माझी मॅडम पाटील मॅडम आहे. मी पहिली वर्गात शिकतो. होय मुलांनो, मी चंद्रशेखर आझाद बोलतोय. मी शूर क्रांतिकारक. मी इंग्रजांविरुद्ध लढाईला वीरांचा देश आझादांचा संदेश देशासाठी लढणारा शूरवीर म्हणजे चंद्रशेखर आझाद. इंग्रजांना घाबरवणारा योद्धा म्हणजे आझाद. स्वातंत्र्याचा दगदगता अग्नी म्हणजे आझाद. भारत माता की जय. नमस्कार मुलांनो, माझे नाव कल्पना आनंद गायकवाड आहे. मी आता पहिली वर्गात शिकतो. माझ्या टीचर पाटील टीचर. होय मुलांनो, मी क्रांतिकारक मंगल पांडे बोलतोय. मी महान देशभक्त आहे. मी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. मी देशासाठी बलिदान दिलं. माझे नाव याचाच अमर आहे. स्वातंत्र्याचा पहिला आवाज म्हणजे मंगल पांडे. मी धैर्याचा स्फोट इंग्रजांना तर म्हणजे मंगल पांडे. देशासाठी रक्त सांडणारा वीर मंगल पांडे. लढणं हेच माझे जीवन. बोलो भारत माता की जय. नमस्कार माझे बालमित्रांनो, माझे नाव दिव्या बाबासाहेब जाधव. मी पहिली या वर्गात शिकते. होय मुलांनो, मी आयलाबाई होळकर. मी माझ्या प्रजेची सेवा करते. हेच माझे कर्तव्य. मी न्याय दया माणुसकीच्या मार्गाने राज्य करते. मी अनेक मंदिरे धर्मशाळांचे बांधकाम केले. मी स्त्रियांचा सन्मान आणि शिक्षणाला महत्त्व दिले. संकट आले तरी मी धैर्याने त्याचा सामना केला. धन्यवाद. मेरे टीचर पाटील टीचर. मैं वनमित्र पालकोटी हूँ. मेरा जन्म उत्तराखंड हुआ. मैं माउंट एवरेस्ट पर चढ़ने वाली पहली भारतीय महिला हूँ. मेहनत करो, सहन से और संस्कृति अपने सपने पूरे करो. धन्यवाद. मित्रांनो, माझे नाव सिद्धार्थ गायकवाड. मी आता पहिली वर्गात शिकते. माझ्या टीचर पाटील टीचर. मी सावित्रीबाई फुले बोलते बरं का. मी मुलींसाठी पहिली शाळा काढली. मी भारतातील पहिली महिला शिक्षक आहे. जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर मित्रांनो, माझे नाव शेखर आहे. मी पहिली वर्गात शिकतो. माझी मॅडम पाटील मॅडम. तर मुलांनो, मी महात्मा गांधी होतो. मला सर्वजण बापू म्हणतात. धन्यवाद. मित्रांनो, माझे नाव दीपक गायकवाड. माझ्या मॅडम पाटील मॅडम. मी राजश्री शाहू महाराज. बरं का मुलांनो, मला शिक्षणाची आवड आहे. मी गरीब लोकांसाठी काम करो. मी त्याची देश कमी करण्याचा प्रयत्न केला. मी समाजाला संदेश दिला. धन्यवाद. मित्रांनो, माझे नाव सायली कांबळे. माझी मॅडम पाटील मॅडम. मित्रांनो, माझे नाव तमन्ना जोशी. मी पहिली वर्गात शिकते. माझी मॅडम पाटील मॅडम. होय मुलांनो, मी लता मंगेशकर बोलते. मी भारताची प्रसिद्ध गायिका बरं का. मला गान तुला म्हणून संधी साधली.
माझे नाव मनोकी दामोदरनाथ. मी पहिली वर्गात शिकतो. माझे मॅडम पाटील मॅडम. होय मुलांनो, मी सुभाषचंद्र बोस बोलतो. सगळे मला नेताजी म्हणतात. मला भारत देश खूप प्रिय आहे. मी भारताला स्वतंत्र बनवून काम केलं. नमस्कार, माझे नाव समीक्षा मुरलीधर सोमवंशी. मी पहिली वर्गात शिकते. माझ्या मॅडम पाटील मॅडम. हो मुलांनो, मी सार्वजनिक साहित्य बोलते. मी एक प्रवासी आणि स्वतंत्र सैनिक आहे. मी महिलांच्या हक्कासाठी काम केले. मित्रांनो, माझे नाव सई एकनाथ पांचाळ. मी पहिली वर्गात शिकते. माझा जन्म 19 सप्टेंबर मध्ये झाला. होय मुलांनो, मी 11वी सुद्धावी जन्म. मी भारतीय वंशाची अमेरिकन 11वी आहे. मी अंतराळ जाऊन आणि प्रयोग केले. मी जास्त काळ अंतराळात गेले. धन्यवाद. माझे नाव प्रदेश तुकाराम खोरे. माझे मॅडम पाटील मॅडम. मी पहिली वर्गात शिकतो. मी रवींद्रनाथ टागोर बोलते. मुलांनो, मी जनगण मन देशाचे राष्ट्रगीत लिहिले. मला नोबेल पुरस्कार मिळाले. धन्यवाद. माझे नाव सुहान कमला चौगले. मी आता पहिली वर्गात शिकतो. ओय, मी भगत सिंग बोलतो. मी माझ्या स्वतंत्र्यासाठी लढलो. खूप प्रिय आहे. माझ्या स्वातंत्र्यामधून माझे नाव खूप अभिमानाने घेतले जाते. माझे नाव मी प्रतिभात आहे. बोलते. माझा जन्म नाडगाव येथे. मला देशाची सेवा केलेला होते. मी माझ्याची पहिली महिला लागलो. माझे नाव साध्वी माधुरी गुराळे. मी पहिली वर्गात शिकते. मुलांनो, माझ्या मॅडम पाटील मॅडम. मी कस्तुरबा गांधी बरका. मी महात्मा गांधींची पत्नी आहे. मी महात्मा गांधींसाठी. माझे नाव कौलाल बिहारी जाधव. मी येता पहिली वर्गात शिकतो. मुलांनो, मी बाळ गंगाधर टिळक. माझा जन्म 23 जुलैला झाला. मी केसरी व मराठा पटपत्र सुरू केले. धन्यवाद. बालमित्रांनो, माझे नाव माझ्या टीचर पाटील. मला धन्यवाद. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव साध्वी व्यंकट पाटील. मी लाभार्थी छात्र आहे. मुलांनो, मी देशाची प्रगती केली आहे बरं का. माझे नाव पहिली वर्गामध्ये मॅडम पाटील मॅडम आहे. महात्मा गांधी बोलतो. मी पहिली वर्गात शिकतो. माझे मॅडम पाटील मॅडम. मुलांना मी खुदीराम बोस बोलतो. मी लहान वयात देशासाठी लढलो. माझे जीवन देशभक्ती काय बालमित्रांनो, माझे नाव तेजल भावनाई आहे. मी आता पहिली वर्गात शिकते. माझे मॅडम पाटील मॅडम. होय मुलांनो, मी झाशीची राणी लक्ष्मीबाई. माझे नाव मणिकर्णिका आहे. मी राणी झाशी राणी आहे. मला देशासाठी बलिदान बोलते. होय मी जाऊ. माझा जन्म राजा बुलढाणा येथे झाला. माझे बाबा लोकोली जाधव. माझे आई नानासाहेबाई. मी लहानपणापासून शौर्य स्वाभिमान संस्कार पाहिले. धन्यवाद. मित्रांनो, माझे नाव शंकर संदीप सूर्यवंशी. मी पहिली वर्गात शिकतो. माझे टीचर पाटील टीचर. होय मुलांनो, मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतो. माझी पत्नी सावित्रीबाई फुले. बरं का, मी मुलांसाठी शाळा काढली. म्हणून आज तुम्ही सगळे शिकत आहात. बरं का.
नाव सुजानो. माझे नाव प्रणव शिंदे. मी पहिली वर्गात शिकतो. माझ्या मॅडमचे नाव पाटील. मी भारताचा छोटा शिकतो. माझा देश माझा देश सेवा हेच नमस्कार मित्रांनो. नमस्कार मुलांनो. मी आशा भोसले बोलते बरं का. मी हजारो गाणे गायले. शाळेच्या शाळेचे नृत्याला मला शाळेच्या. नमस्कार मित्रांनो. माझे नाव आदिल आकाश कांबळे. मी पहिली ड या वर्गात शिकते. माझी मॅडम पाटील मॅडम. होय मुलांनो, मी कल्पना चावला. माझा जन्म भारतात झाला. मला लहानपणापासून अंतराळाची आवड आहे. धन्यवाद. नमस्कार मुलांनो. माझे नाव प्रतीक्षा सुनील जळजळ. मी पहिली या वर्गात शिकते. मी प्रतियोगिता लढवल्या. मी देशाचे लेखन केले. मी देशाची स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. माझे नाव हिरियत. मी पहिली या वर्गात शिकतो. मी महात्मा गांधींची पत्नी कस्तुरबा गांधी आहे. पण आपल्या देशाला स्वातंत्र्य व्हायला किती वर्ष झाले तुम्हाला माहित आहे का? किती वर्ष झाले? कोण माता आईंशिवाय आपल्याला उद्या स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे. बरोबर आहे की? म्हणजे स्वातंत्र्य मिळाले बाळा त्यावेळेस सगळं सोपं मिळाले का? उगा असं काही युद्ध लढावं लागलं, काही प्रतिकार करावा लागला का? उगा सरळ सरळ मिळाले? सांगा बरं. सरळ मिळालेलं नाही. हे जे तुमच्या ज्यांनी जे नेते होते की नाही त्यांनी हे खूप झगडले, झगडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचेही जे आपण त्यांना तर काही बघितलंच नाही, काही नाही, पण त्यांच्या रूपामध्ये हे मुलांनी छोटे छोटे 2-2 ओळीमध्ये 4-4 ओळीमध्ये त्यांचं पाठ केले. त्यांची माहिती, त्यांची प्रतिमा तुमच्या समोर होती. आलं का लक्षात?